मित्रहो नमस्कार. आपणा सर्वांना माहिती आहे की लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013च्या अनुसार लोकपाल या संस्थेची नेमणूक ही केंद्र स्तरावर केली जाते आणि लोकायुक्त या संस्थेची नेमणूक ही राज्य स्तरावर केली जाते. आता या लोकपाल या संस्थेमध्ये एक चेअरमन आणि जास्तीत जास्त 8 सदस्य असतात आणि या सदस्यांची आणि चेअरपर्सनची नेमणूक राष्ट्रपती करतात एका कमिटीच्या रेकमेंडेशन्सवर. ही जी कमिटी आहे ती कमिटी कशी असते, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं ते आज पाहू. तर ही जी कमिटी असते त्यामध्ये चेअरमन जे असतात ते आपले पंतप्रधान असतात आणि त्याशिवाय इतर 4 सदस्य असतात. हे 4 सदस्य म्हणजे लोकसभेचे स्पीकर, त्यानंतर लोकसभेचे लीडर ऑफ अपोजिशन्स आणि तिसरे सदस्य जे असतात ते म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा त्यांनी रेकमेंड केलेले सुप्रीम कोर्टाचे कुठलेही जज. आणि वरील सर्व सदस्य जे असतात ते एका ज्युरिस्टचं सजेशन देतात आणि राष्ट्रपती त्या ज्युरिस्टची नेमणूक करतात. तर अशा प्रकारची एक कमिटी जी असते ती रेकमेंड करते की लोकपाल या संस्थेमध्ये कोणते सदस्य असावेत.